श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल सुनीता शिंदे व्लॉग. तर आज आपण आहे ना एकदम नवीन युनिक अशी उलनची डिझाईन बनवणार आहोत. तर ती डिझाईन कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे मी. तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, एक छान अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी थोडीशी आपण जे काही साहित्य लागणार आहे त्याची माहिती देते. तर आपल्याला उलनची जे वॉल हँगिंग बनवायचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो बेस लागतो आहे त्या बेससाठी आपण रेक्झिन वापरतो. तर त्याच्यासाठी बेससाठी खूप वेगवेगळे प्रकार पण यूज करत आहेत. तर याच्यासाठी कॉटन कॅनव्हास देखील, रेक्झिन असे वेगवेगळे टाईपचे बेस यूज करतात. आणि त्याच्यासाठी ग्लूगन आणि ग्लू स्टिक्स आणि अगदी पट्टी, पेन्सिल याचाच वापर करून मी हे बनवणार आहे. आपल्या चॅनलवरती नवीन कोणी ताई दादा आले असतील आणि त्यांना जर माहिती नसेल तर थोडक्यात सांगते. हे जे रेक्झिन आहे तर त्याचा जो पाठीमागे असतो भाग तो एकदम गुळगुळीत असतो. तर त्याच्यावरती आपल्याला म्हणजे डिझाईन काढता येत नाही. जो खडबडीत भाग आहे त्याच्यावरतीच आपण डिझाईन काढतो. कारण जर नवीन घेतल्यानंतर आपल्याला हे समजत नाही की कोणत्या साईडला काढायचं. कारण मला पण असं झालेलं होतं की मला माहिती नव्हतं, त्यामुळं मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलं. आणि ही जी मी ग्लूगन वापरते, माझ्या हातात आता जे दिसते त्याला ग्लूगन म्हणतात. तर ती ग्लूगन आहे माझी 100 वॅटची. तर आणि ते खाली स्टिक्स ठेवलेले आहेत. त्या ग्लू स्टिकच्या साहाय्यानं आपण ग्लू लावून छान अशा उलनची डिझाईन बनवणार आहोत. आणि हे आहेत अशा पद्धतीचं उलन. तर हे झालं बेसिक सगळं. तर शुभ आणि लाभ यासाठी मी असे 2 वेगवेगळे वॉल हँगिंग बनवणार आहे. तर शुभ आहे ना ते आपल्याला वॉल मध्ये लावायचं आहे. तर त्या शुभच्या हिशोबानुसार तुम्ही गोल काढू शकता. तर मी हे कंपासमध्ये फक्त 9 सेंटीमीटर घेतला आणि त्याचा सर्कल काढलेला आहे. तर मोठा एक सर्कल काढला. तर त्याच्यानंतर आतमध्ये थोडंसं अंतर ठेवून आतमध्ये 2 अजून छोटे 2 सर्कल काढायचे आहेत. तर हे अंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त देखील ठेवू शकता. तर आता हे आपले गोल वगैरे काढून झालेले आहेत. जसं व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे देखील तुम्ही कमी जास्त ठेवू शकता हां. तर आता आपण याला उलनचे कलर देऊन घेऊयात. तर बाहेरच्या साईडचा जो गोल आहे त्याला मी पिंक कलर देणार आहे. पिंक म्हणजे असा तो राणी कलरमध्ये येतो. पिंकमध्ये पण भरपूर उलनचे कलर आहेत. डार्क पिंक, लाईट पिंक, बेबी पिंक असे वेगवेगळे छान कलर आहेत. तर बाहेरचा माझा पिंक देऊन झाला. आतमध्ये मी रेड कलरमध्ये अशी बॉर्डर एक देणार आहे. यामध्ये कलर कॉम्बिनेशन जेवढं तुम्ही म्हणजे छान पद्धतीनं घ्याल तेवढं आपली डिझाईन ॲट्रॅक्टिव्ह दिसत असते. त्यामुळं कलर कॉम्बिनेशन पण आपण तेवढ्याच छान असं घेतलं पाहिजे त्याच्यासाठी. तर आता मध्ये पिंक आणि रेड याच्यामध्ये थोडंसं जो जागा राहते तर त्याच्यामध्ये मी देखील पिंक कलरच भरून घेणार आहे. हे डिझाईन बनवायला घ्यायच्या आधी म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती. फक्त मी एक म्हणजे असं ठरवलं होतं की अशा अशा पद्धतीनं मला हे बनवायचं आहे. तर आपण करायला बसलो की आपल्याला मग ते सुचत जातं असंच. मग खरं आहे खरं. पण आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्यातून आपल्याला नक्कीच क्रिएटिव्ह काहीतरी करता येतं. जर आपण नेहमी काहीतरी सेम टू सेम करण्यापेक्षा असं युनिक केलं तर कधीतरी त्याचा खूप छान फायदा पण होतो. आणि हे तुम्ही छान गिफ्टमध्ये पण देऊ शकता. तर आतमध्ये थोडंसं रेडची फक्त बॉर्डर दिसत होती लाईट, त्यामुळे मी त्याला अजून एक राऊंडमध्ये उलन लावून घेतलं जेणेकरून ते म्हणजे दिसून येईल. आता जो मधला पोर्शन राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये हा बदामी कलर देऊन घेऊयात. कारण माझं जे शुभ आहे ते रेड कलरमध्ये आहे. रेड कलरमध्ये असल्यामुळं या कलरवर ते छान उठून दिसेल, त्यामुळं मी हा कलर चॉईस केलेला आहे. तर हे नक्कीच एक युनिक वाटणार आहे आणि तुम्हाला पण हा नक्की आवडेल.
जर कोणी अगदी नवीन कोणी जरी शिकणार असेल तर त्याला पण अगदी सोप्या पद्धतीने जमेल असं हे आहे. हे अगदी तुम्ही संक्रांतीसाठी म्हणजे ह्याच्यामध्ये छोटे छोटे बनवून देखील तुम्ही संक्रांतीसाठी हे छान मान म्हणून गिफ्ट देऊ शकता. आता खूप संक्रांती येणार आहे, आपल्याला गुरुवारचे हळदी कुंकू वगैरे असणार आहे, तर त्यासाठी तुम्ही छान देऊ शकता हे. तर या पद्धतीने माझा हा आतमध्ये बदामी कलर देऊन पूर्ण रेडी झालेला आहे. तर आपल्याला आता हे वॉल हँगिंग करायचं आहे, त्यामुळं त्याला खाली छोटासा असा अर्धा गोल काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये उलन खाली अशा सोडायच्या आहेत, उलन छोटे छोटे कट करून. तर त्याच्यासाठी मी आपल्याला रेक्झिन हवं म्हणून मी थोडंसं ठेवून आणि बाकी मी पूर्ण कट करून घेणार आहे आता. तर आता हे भिंतीला लावायचं आहे आपल्याला. तर दुसरा सेपरेट धागा वगैरे लावून अडकवण्यापेक्षा तर तुम्ही ही आयडिया वापरून तुम्ही रेक्झिनचा वापर करूनच तुम्ही हँगिंगसाठी बनवू शकता. तर हे फक्त आपण पेन्सिलनं डबल लाईन अशा काढून घ्यायच्या, वरती मी दाखवलेले आहेत, आणि ते बरोबर मधला जो भाग आहे रेक्झिनचा तो कट करून घ्यायचा आणि त्याला उलन लावलं की झाला आपला हँगिंगसाठी पण तयार होते. अगदी म्हणजे काही दुसऱ्या वस्तूंचा वापर न करता आपण हे छान यूज करणार आहोत. तर आपण जसं जसं करायला जातो तसं जसं आपल्याला ते सुचत जातं बरं का, हे खरंच आहे आणि ते आज मी अनुभवलं देखील. तर आपल्याला खाली आता उलनचे कलर लावून घ्यायचे आहेत, जो की ग्रीन कलर मी लावून घेते. तर ते तुम्ही अगदी कमी जास्त प्रमाणात या पद्धतीनं छान लावून घेऊ शकता. तर मध्ये मी सेंटरला 1 आणि साईडने 3 आणि एका साईडला 3 एका साईडला 3 अशा पद्धतीनं लावून घेतलेले आहे. शुभ ज्या पद्धतीनं मी बनवलं त्याच पद्धतीनं लाभसाठी देखील मी सगळं बनवून घेतलेलं आहे. सगळं खाली उलन वगैरे छान लावून घेतलेलं आहे. तर हँगिंगसाठी मी हे सोपी पद्धत वापरली. फक्त मध्ये असं थोडंसं कट करून घेतला आणि त्यानंतर आतला जो पोर्शन राहिलेला आहे तो छान कट करून घेतला, की जेणेकरून आपल्याला मध्ये अडकवता पण येईल आणि दुसऱ्या कोणत्याही ह्याचा वापर पण दोरा वगैरे ह्याचा वापर पण करावा लागणार नाही. त्याच्यामध्ये फक्त शुभ आणि लाभचे मी पॅच लावून घेतले, जे की त्याला चिकटून जातात लगेच, आणि त्याच्यावरती ब्ल्यू कलरचं असं उलन लावलं जेणेकरून ते व्हाईट असं दिसणार नाही. तर फायनल लुक हा असा दिसत आहे. अगदी म्हणजे खूप युनिक असं छान आपलं वॉल पीस तयार झालेलं आहे आणि तुम्ही अगदी नवीन असाल तरी देखील तुम्हाला अगदी समजून जाईल हे. तर हे कसं वाटतं वॉल पीस बनवायला पण सोपं गेलं का, किंवा तुम्ही पण नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.